विषय सहकार इयत्ता 11वी। इयत्ता 11वी कला शाखेत आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आणि माझ्या वतीने सहर्ष स्वागत करतो। सुरुवातीला स्वतःच ओळख करून देतो तुम्हाला, कारण आपण एकत्र येऊन जेव्हा एखाद्या कार्याला सुरुवात करतो तेव्हा एकमेकांचं ओळख असणं अत्यावश्यक आहे। मी प्राध्यापक कुमटेकर सर, MA BEd अर्थशास्त्र सहकार, MA इतिहास, MA राज्यशास्त्र। गेल्या 20 वर्षापासून लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सहकार या विषयाचं अध्यापन करीत आहे। प्रत्यक्षात शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण घेत आहोत किंवा शिक्षणाला आजपासून आपण चालू करणार आहोत। तर त्यानंतर आपण आपल्या विषयाकडे वळून आपल्या सहकार या विषयाचं थोडक्यात ओळख करून घेऊ। सहकार हा विषय आपल्यासमोर एक नवीन विषय म्हणून सर्वांना वाटत असेल, परंतु हा विषय नवीन नसून अप्रत्यक्षरित्या आजपर्यंत आपण सहकाराचं अवलंब करीत आहोत। कला आणि वाणिज्य शाखेसाठी सहकार हा विषय आहे। इयत्ता 11वी आणि 12वी साठी 11वीच्या सहकार या विषयाच्या संदर्भात आपणास या पुस्तकाचं PDF स्वरूपाचं फाईल तुम्हाला याच्या आधी पाठवलेलं आहे। आता सहकार म्हणजे काय किंवा सहकार याविषयी आपण वर्षभर माहिती घेणार आहोत। या पुस्तकाच्या पृष्ठभागावरूनच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, हा 11वीच्या पुस्तकाचा हा पृष्ठभाग आहे, म्हणजेच ज्याला वरचा कव्हर आपण म्हणू। ह्या पृष्ठभागावर या ठिकाणी मानवी म्हणजेच एकमेकांचे हात धरलेले या ठिकाणी दाखवलेले आहेत। आपण या प्रकारे समाजात एकमेकांच्या मदतीने एकमेकांचा हात धरून जर आपण आपलं भविष्य काल जर वाटचाल करीत गेल्यास आपल्याला संकट काही येणार नाही किंवा आपल्या समोर काही समस्या उद्भवणार नाहीत किंवा समस्यांवर आपण निराकरण म्हणजेच सोडवू शकतो। या पृष्ठभागावरूनच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, ह्या दोन व्यक्तींचे हात या ठिकाणी मानवी साखळीतून तुटलेली आहे। एक व्यक्ती या ठिकाणी खाली पडत आहे। म्हणून मानवाच्या जीवनात सहकार, एकमेकांना मदत करणे अतिशय महत्त्वाचं आहे। एकमेकांचा हात जर तुम्ही सोडलात, खाली खड्ड्यात पडण्यास फार काही वेळ लागणार नाही।
हा एक पृष्ठभाग या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे. आणि पाठ्यपुस्तकातील पुढील भाग जर पाहिलात, या पाठ्यपुस्तकाची निर्मिती म्हणजेच पुस्तकाची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे ने केलेली आहे. कारण जेव्हा आपण एखादा विषय अभ्यासतो त्या विषयाचं ओळख आपणास असणं अत्यावश्यक आहे, किंवा त्या विषयांमध्ये कोणते घटक आहेत हे देखील आपणास माहिती असणं अत्यावश्यक आहे. आणि या पुस्तकाच्या या दुसऱ्या पानावर QR कोड या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या स्मार्टफोनवरील दीक्षा ॲपद्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील या QR कोडद्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक म्हणजेच PDF स्वरूपाचं जो काही आपण फाईल म्हणतो, आता जे की आपण अभ्यास करत आहोत, आपल्यासमोर जी की पुस्तक आहे त्या पुस्तकाचं PDF स्वरूपात पुस्तक आपणास या ठिकाणी उपलब्ध होतो. याची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं केलेला आहे. याची देखील माहिती आपणास असणं अत्यावश्यक आहे. आता यानंतर आपण ह्या सहकार या विषयांमध्ये अभ्यासक्रम काय आपल्यासमोर असणार आहेत, त्या अभ्यासक्रमाची थोडक्यात माहिती आपण घेऊ. आपल्यामध्ये या सहकार विषयाच्या माध्यमातून किंवा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काही क्षमता निर्माण होणे आवश्यक आहे किंवा विकसित होणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी सहकार या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये काही घटकांचा समावेश केलेला आहे. आता एकूण 5 घटक आहेत. इयत्ता 11वीत आपण 5 घटकांचा अभ्यास करणार आहोत. आणि हे 5 घटक कोणते? सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये, महत्त्व. दुसरा, विविध व्यवसाय संघटनांचा तुलनात्मक अभ्यास. तिसरा, सहकाराची तत्त्वे. चौथा, सहकारी संस्थेची स्थापना. पाचवा, सहकारी संस्थांचे प्रकार. वेगवेगळ्या प्रकार आपण या 5व्या घटकाद्वारे आपण अभ्यासणार आहोत. त्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रकार पाहत असताना अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य पाहणार आहोत. आणि या घटकाद्वारे आपल्यामध्ये काय क्षमता निर्माण होणार आहे किंवा काय आपण अभ्यासणार आहोत ते संक्षिप्तमध्ये क्षमता विधाने त्या घटकाच्या समोर दिलेला आहे. पहिला घटक सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. यातून सहकाराच्या मूलभूत संज्ञा, व्याख्या आणि संकल्पनांची माहिती सांगता येणे, सहकाराचा इतिहास सांगता येणे, सहकाराची वैशिष्ट्ये सांगता येणे, सहकाराचे महत्त्व सांगता येणे. हा घटक पाहिल्यानंतर एवढी माहिती आपणास मिळू शकते. ही सर्व माहिती आपण सांगू शकतो. हे क्षमता विधाने आहेत. त्यानंतर दुसरा घटक विविध व्यवसाय संघटनांचा तुलनात्मक अभ्यास. यातून आपणास काय सांगता येईल? हे घटक अभ्यासल्यानंतर विविध व्यवसाय संघटन प्रकारांचे वर्गीकरण आपणास करता येणे. सहकार हा एक व्यावसायिक संघटन आहे.
इतर व्यावसायिक संघटना म्हणजेच व्यक्तिगत व्यापारी भागीदारी संयुक्त भांडवली संस्था या व्यावसायिक संघटनांच्या संकल्पनांचे आकलन होऊन वैशिष्ट्ये सांगता येणे आणि विविध व्यवसाय संघटना व सहकारी संस्था यांची तुलना करता येणे. कारण आपण सहकारी संस्था आणि इतर व्यावसायिक संघटनांचा अभ्यास केल्यानंतर आपणास सहकार व्यवसाय संघटन आणि इतर व्यवसाय संघटन यांची माहिती आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर तिसरा घटक आहे सहकाराची तत्वे. सहकाराची पुनर्निर्धारित मूल तत्वेच सांगता येणे. आपणास हा घटक पाहिल्यानंतर सहकाराची सर्वसामान्य तत्वे सांगता येणे. कारण हा तिसरा घटक पाहिल्यानंतर सहकाराचे तत्वे आपणास सांगता येतील. त्यानंतर चौथा सहकारी संस्थेची स्थापना. अशा ज्या सहकारी संस्था असतात अशा संस्थांची स्थापना अर्थात संस्थांची नोंदणी याविषयी माहिती आपणास सांगता यायला पाहिजे. म्हणून सहकारी संस्थेच्या स्थापनेतील प्रवर्तन अवस्थेबाबत माहिती सांगता येणे, सहकारी संस्थेच्या स्थापनेतील नोंदणी अवस्थेबाबत माहिती सांगता येणे, त्यानंतर सहकारी संस्थेच्या प्रवर्तकांचा अर्थ व कार्य सांगता येणे. या चौथ्या घटकाद्वारे आपल्यामध्ये या क्षमता विधाने निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पाचवा घटक आहे शेवटचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये सहकारी संस्थांचे प्रकार. तर एकूण 6 प्रकार या घटकाद्वारे आपण अभ्यासणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये पतपुरवठा सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, विपणन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था या संस्थांबाबत अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य आपण अभ्यासणार आहोत. अर्थ, वैशिष्ट्ये, कार्ये आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकारे एकंदरीत 5 घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आता या घटकांचाच या ठिकाणी विभागणी प्रकरणांमध्ये केलेला आहे. तर इयत्ता 11वी मध्ये वर्षभर आपणास एकूण 10 प्रकरणं पाहावं लागणार आहे. कारण आत्ताच जे काही 5 घटक पाहिलेलं आहे त्याच 5 घटकांचं रूपांतर या ठिकाणी 10 प्रकरणामध्ये केलेलं आहे. आता 10 प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमामध्ये कोणते आहेत? पहिला सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. दुसरा विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. तिसरा सहकाराची तत्वे. चौथा सहकारी संस्थेची स्थापना. पाचवा सहकारी पतपुरवठा संस्था. 6वा सेवा सहकारी संस्था. 7वा प्रक्रिया सहकारी संस्था. 8वा सहकारी विपणन संस्था तथा खरेदी विक्री संस्था. 9वा सहकारी गृहनिर्माण संस्था. 10वा ग्राहक सहकारी संस्था. असे एकूण 10 प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे. तर एकंदरीत आजच्या या भागात आपण विषयाचं संक्षिप्त ओळख करून घेतलेलं आहे. संक्षिप्तपणे ह्या सहकार विषयाचं ओळख करून घेतलेलं आहे. तर या प्रकरणावरून आपणास या ठिकाणी सहज लक्षात येईल या सहकार विषयाच्या संदर्भात पहिलाच प्रकरण आहे सहकाराचा अर्थ, सहकाराची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि महत्त्व.
तर याची माहिती आपण या प्रकरणाद्वारे आपण घेणार आहोत. आणि सहकारी संस्था ही एक व्यवसाय संघटना आहे आणि अशाच व्यवसाय संघटना इतर देखील आपल्या समाजात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आहे. त्याचं तुलनात्मक अभ्यास दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आणि सहकाराचं तत्त्व काय आहे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या देखील काही तत्त्व असतात किंवा ज्याला आपण नियम म्हणू सर्वसामान्य, त्या नियमानुसार त्या तत्वानुसार प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये वागत असतो. त्याचप्रमाणे सहकाराचे देखील काही तत्त्व किंवा नियम असतात. त्याची माहिती तिसऱ्या प्रकरणाद्वारे आपण पाहणार आहोत. त्यानंतर चौथ्या प्रकरणाद्वारे अशा ज्या काही सहकारी संस्था असतात, अशा सहकारी संस्थांची स्थापना किंवा ज्याला आपण नोंदणी म्हणतो, त्या नोंदणीची प्रक्रिया कशी असते याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आणि पाचव्या प्रकरणापासून सर्व सहकारी संस्थांचे प्रकार आहेत. पतपुरवठा संस्था, सेवा सहकारी संस्था, प्रक्रिया संस्था, विपणन संस्था, गृहनिर्माण संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था. या प्रकारे सुटसुटीत अभ्यासक्रम इयत्ता 11वी आपल्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून ह्या ठिकाणी या प्रकारे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासमोर ह्या विषयाचं ओळख करून दिलेलं आहे. उद्याच्या भागापासून उद्यापासून आपण प्रत्यक्षात विषयाला सुरुवात करू. आणि यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रथम घटक चाचणी असेल, प्रथम सत्र परीक्षा असेल, वार्षिक परीक्षा असेल किंवा प्रकल्पाच्या संदर्भात माहिती असेल, तर ही माहिती तुम्हाला नंतरच्या भागात या ठिकाणी सांगण्यात येईल. तर आज या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.